पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धारर्थावतार कला गंगते पिका मोदी वक्रम कलनीशवादा कणगाध दक्षम समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदेवम् ओम नमो दानेश्वरा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे दे नमस्कार आता विनायकं गुरुनोमी साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्या जीवमुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यात ज्ञानदान परायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञान प्रताप
सतवचनामृतांच्या अद्वैत भाव पटुता हित बुद्धी रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान उतीर्णैवो श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यां विठ्ठल हेची देवापै मागत हेची देवापै मागत चरण सेवा खंडित वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा थोडासा आवाज द्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारी असणारा भगवान पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा आणि त्या पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लाडके लढीवाळ भक्त असणारे संत श्रेष्ठ नामदेवराय यांचा सुंदर असा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडलाय विठ्ठल. सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ नामदेवरायांचा आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या मौजे रामनगर तागडगाव तालुका शिरूर जिल्हा बीड या ठिकाणी हरिभक्त परायण भगवान बाबा वामनभाऊ महाराज आणि खंडोजी बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त चालू असणारा हा सुंदर भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सुंदर अशा या सोहळ्यामध्ये सुंदर अशा या नाम सप्ताहामध्ये 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा करण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला आपल्या सर्वच गावकऱ्यांच्या वतीनं आणि संपूर्ण सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वतीनं आमंत्रणाचा कॉल ज्यांनी केला असे आमचे बंधू हरिभक्त परायण सुचित महाराज असतील. खरं तर कायमच ज्यांचं मार्गदर्शन मला लाभत असतं प्रेमळ स्वभाव याच्यामुळे म्हटले. आमचे महाराज असं म्हणतात की माणसाचा स्वभाव प्रेमळ असावा माणसाचा स्वभाव प्रेमळ असावा आणि प्रेमळ स्वभावाची माणसं हृदयात बसतात आणि माणसांनी हृदयातच बसावं डोक्यात बसलेल्या माणसांची आठवण काढावी वाटत नाही. पण जी माणसं हृदयात बसली अशांची आठवण जरी झाली तरी आनंदच होतो. विठ्ठल विठ्ठल. आमच्या बंधूंच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वच गावकऱ्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. सर्वांना खूप खूप धन्यवाद. सुंदर अशा या सेवेकरिता सुंदर अशी जे गायनाची साथ करतायत आमचे सगळेच महाराज मंडळी असतील आणि त्याचबरोबर कीर्तनाचा गाभा म्हणजे मृदंग आणि मृदंगावरती आमचे जे दोन्ही महाराज बसलेले आहेत. खरं तर आपल्या सगळ्यांकरता मी असं म्हणेल आमचे सगळे गायनाचार्य महाराज आणि आमचे दोन्ही मृदंगाचार्य महाराज मी यांच्याकडे असं म्हणेल की आमच्याकडे चंद्राची व्याख्या केली. चंद्र कुणाला म्हणावं? आपल्या कलेद्वारे समाजाला आनंद देणारे जे व्यक्ती पदार्थ आहेत त्यांना चंद्र म्हणतात. आणि मला असं वाटतं आमच्या दोन्ही महाराजांच्या वादनानं आणि आमच्या सगळ्या गायनाचार्य महाराजांच्या गायनानं आपल्या सगळ्यांच्या हृदयाला एक आल्हाद आणि एक आनंद प्राप्त होतोय. खऱ्या अर्थानं संगीत क्षेत्रातील ही सगळी चंद्र मंडळी जोरदार टाळ्या यांच्याकडे. खरं तर मला येण्याकरता थोडासा उशीर झाला म्हणून सगळ्याच गावकऱ्यांची क्षमा मागते. त्याचं कारण असं की वाशिम वाघोद येथे श्रीमद भागवत महापुराण कथा चालू आहे आणि ती कथा करून जवळजवळ 350 किलोमीटर प्रवास करून मी इथं आलेली आहे. खरं तर इथं आल्यावर सुचित महाराज थोडा थकवा वाटला पण ज्यावेळेस धर्ममंडपात आले आणि आमच्या सगळ्या महाराजांच्या चेहऱ्यांचं दर्शन केलं आणि तुमचा वादनाचा आवाज ऐकला तर आलेला सगळा थकवा निघून गेलाय. बरं इतकं सुंदर वातावरण आपण या ठिकाणी निर्माण केलंय. खरं तर इथं असणारे सगळे गुणीजन कसे आहेत या सप्ताहामध्ये जो आनंद आपल्याला प्राप्त होतोय याचं खरं कारण म्हणजे इथं असणारे हे सगळे गुणीजन आहेत. कलावंत वेगळे आणि गुणीजन वेगळे. कलावंत वेगळे आणि गुणीजन वेगळे
खरा कलाकार कुणाला म्हणावं किंवा कलावंत कुणाला म्हणावं, जो मैफिलीत बेसूर होत नाही, जो मैफिलीत बेसूर होत नाही, जो जगण्यात आसूर होत नाही, तो खरा कलावंत. विठ्ठल. पण इथं असलेले गुणीजन कसं आहे, भागवताच्या भाषेत जर सांगायचं तर इथं असलेले सगळे गुणीजन हे निर्मत्सराणाम सतामांतकरणाचे. निर्मत्सरांतकरण म्हणजे काय? मत्सर म्हणजे काय? सुचित महाराज, मत्सर म्हणजे काय? मच्छर तर माहिती ना, बाहेरून डंक मारतो त्याचं नाव मच्छर आणि आतून डंक मारतो त्याचं नाव मत्सर. माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही, मला जे येतं ते कुणाला येत नाही, माझ्यासारखा कुणी विद्वान नाही, अशी जी हृदयामध्ये भावना असते त्याला म्हणतात मत्सर. खरं तर बाबा प्रपंचामध्ये आतापर्यंत हा मत्सर होता, पण दुर्दैव म्हणावं लागेल का आता हा मत्सर परमार्थाकडे सुद्धा यायला लागला. पण आमचे तुकोबरायण संत असं म्हणतात, सुंदर भगवंताची कथा चालू आहे, सुंदर भगवंताचं हरिकीर्तन चालू आहे, त्या कीर्तनामध्ये कथेमध्ये तुम्ही सुंदर गायन करताय, सुंदर वादनाची साथ करताय, पण ही सगळी साथ करत असताना हृदयामध्ये मत्सर ठेवून जर साथ करत असाल तर तुकोबराय म्हटले, भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुकीना. असं भजन तुम्हाला नरकाला घडेल. पण इथं असलेले सगळे गुणीजन हे निर्मत्सरानामंत करण्याचे, म्हणून हा निर्माण होणारा आनंद. विठ्ठल. सगळेच गुणीजन मंडळी असतील, टाळ घेऊन उभे असणारे आमचे छोटे छोटे सगळे वारकरी असतील, त्याचबरोबर विण्याची साथ करणारे आमचे बाबा असतील. खरं तर बाबा भजन चालू झाल्याबरोबर लगेच तुम्ही विणा घेण्याकरता आले. एका ठिकाणी कीर्तनाकरता गेले बाबा, 15 मिनिटं झाले कोणी विणा घेण्याकरता जाईल, कारण ती काही सरकारी योजना नाही, मला घेऊ द्या मला घेऊ द्या, तिथं लोकांची गर्दी लागते. पण लक्षात घ्यायचं, हा विणा गळ्यात येण्यासाठी सुद्धा अनंत जन्मीचं पुण्यच लागतं. विठ्ठल. सगळे गुणीजन मंडळी असतील ज्यांच्या माध्यमातून आज या व्यासपीठावर उभं राहण्याचं धाडस केलं, असे माझे सद्गुरू हरिभक्तपरायण वेदांताचार्य कैलासजी महाराज खंडागळे महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन. ज्यांच्या तळमळीनं आज या व्यासपीठावर उभी राहिले असे माझे आई वडील सोबत आहे, आई वडिलांच्या चरणी कोटी कोटी वंदन. आणि सर्वात महत्वाचे धन्यवाद म्हणजे इतक्या लांबचा प्रवास, मला तरी असं वाटतं बाबा कीर्तन झाल्यावरच आम्ही आलो असतो, पण ज्यांनी अगदी मला वाटलंच नाही गाडीत बसले, मला वाटलं आम्ही विमानातच बसले, या स्पीडने जे आम्हाला घेऊन आले आमचे दादा असतील, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. सर्वच गुणीजन मंडळी सुंदर अशी जे साऊंड सिस्टीमची साथ करतायत, दादांना खूप खूप धन्यवाद. सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह आपण करताय. श्री संत भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. खरं तर भगवान श्री ज्ञानोबारायांनंतर आणि जगद्गुरु तुकोबारायांनंतर महाराष्ट्रातील परमार्थ जर कोणी टिकवला असेल तर श्री संत भगवान बाबा आणि वामन भाऊ, आणि त्यांच्या सगळ्यांची कृपा आशीर्वाद आपल्यावर आहे, म्हणून इतका सुंदर सप्ताह आपण करताय. खरं तर साधू कुणाला म्हणावं, महात्मा कुणाला म्हणावं, आणि साधूच्या शब्दाची ताकद काय असते. खरं तर एका महापुरुषांच्या मुखातून ऐकलं की पिंपरी केज नावाचं गाव, आणि त्या ठिकाणी संत वामन भाऊ महाराजांचं कीर्तन चालू होतं. वामन भाऊ कीर्तनाला उभे होते, समोर सगळा समाज कीर्तना करता बसलाय. सुंदर अशी गुणीजन गायन करत होते, सुंदर मृदंग वाजवणारे मृदंग वाजत होते, आणि वामन भाऊंच्या पाठीमागे 2 चोपदार होते. समोर असं सुंदर मंदिर आणि त्या चोपदारांच्या मागे एक घर होतं. सुंदर कीर्तन सुरू झालं. आपण इतकी सगळी व्यवस्था या ठिकाणी केली, पण जुन्या काळात काही एवढी लाइटिंगची व्यवस्था नव्हती. गॅसच्या बत्त्या असायच्या, त्या 2 गॅसच्या बत्त्या त्या ठिकाणी होत्या, आणि त्या प्रकाशामध्ये कीर्तन चाललं होतं. त्या 2 गॅसच्या बत्त्या समोर ठेवल्या, त्या प्रकाशामध्ये सगळेजण कीर्तन ऐकत होते. पण वामन भाऊंच्या मागे उभा असणारा जो चोपदार होता, कीर्तन चालू असताना त्याचं खोपर मागं जे घर होतं त्याच्या दाराला लागलं, आणि मागचं काय झालं, घराचं दार उघडलं, आणि घराचं दार उघडल्याबरोबर त्या घरामध्ये सुद्धा एक बत्ती लावलेली होती. त्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला, पण तिथं 4 जण 52 पानांच्या ग्रंथाचं पारायण करत होते. कळालं का तुम्हाला? पत्ती खेळत होते. त्या बत्तीच्या प्रकाशामध्ये चोपदाराला वाटलं इतके लोक या ठिकाणी कीर्तन ऐकतायत 2 बत्त्याच्या प्रकाशात, हे पत्ते खेळतायत, पण खेळू द्या म्हटले. हा बत्तीचा प्रकाश जर बाहेर आला तर आणखीन काही लोक बसतील आणि कीर्तन श्रवण करतील.
म्हणून चोपताना दरवाजा उघडाच ठेवला. पण आता कथा कीर्तन काय सगळ्यांनाच गोड लागत नाही महाराज, सगळ्यांनाच परमार्थ आवडत नाही. म्हटले अंगात ताप असला का जेवण गोड लागत, अंगात ताप असला की जेवण गोड लागत नाही, आणि अंगात पाप असला की कथा कीर्तन गोड लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. पण जसंही ते दार उघडलं, बत्तीचा प्रकाश जरी बाहेर येत होता, पण बाहेरच्या कीर्तनाचा आवाज आत जायला लागला. त्याच्यातल्या एका जणाला सहन झालं नाही, तो उठला, बाहेर आला आणि त्यानं त्या दरवाजाची कडी काय केली, ते दार लोटून घेतलं आणि परत बत्ती खेळायला बसलं. त्या चोपदाराला वाटलं बत्तीचा प्रकाश बाहेर येईल तर अजून लोक कीर्तन ऐकतील, त्यानं परत ढोपर लावलं. परत दार उघडं झालं, बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला, कीर्तनाचा आवाज आत जायला लागला. परत एक जण उठला आणि त्यानं दार लोटून घेतलं. चोपदार हुशारच होता, त्यानं परत एकदा ढोपर लावलं आणि त्यावेळेस त्याच्यातल्या एका जणाला इतका राग आला, तो उठला, त्या ठिकाणी आला आणि त्यानं नुसतं दार लोटलं नाही तर त्यानं आतून कडी लावून घेतली. आता या चोपदारानं परत ढोपर लावलं आणि ढोपर लावल्याबरोबर आवाज झाला आणि चालू कीर्तनामध्ये वामन भाऊंचं लक्ष त्या चोपदाराकडे गेलं. म्हटलं रे काय करायला लागलास तू? म्हटले भाऊ तुमचं कीर्तन चालू, इतके लोक 2 बत्तीच्या प्रकाशामध्ये या ठिकाणी कीर्तन श्रवण करताय, पण हे मागचं जे घर आहे ना, इथं सुद्धा एक बत्ती लागली, पण इथं 4 जण पत्ती खेळायला लागले आणि मला वाटलं त्या पत्तीचा प्रकाश बाहेर येईल म्हणून मी ते दार लोटलं, पण त्यांनी आतून कडी लावून घेतली. आणि त्यावेळेस वामन भाऊ महाराजांचं चालू कीर्तनामध्ये वाक्य आहे, लावू दे म्हटले कडी तशीच राहील कडी. कीर्तन संपन्न झालं, वामन भाऊ घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, पण आतले बाहेर कोण येणं म्हणून सगळं गाव जमा झालं. सगळं ताकडगाव जमा झालं. म्हटले आतले कुठे गेले? आणि मग आता कडी उघडावं तर वामन भाऊंचे शब्द होते, वामन भाऊची आज्ञा होती, लावू दे कडी तशीच राहील कडी. कोणी कडी जवळ गेलं नाही. पण म्हटले आतल्यांचं काय झालं? त्यावेळेस त्या लोकांनी त्या घराला शिड्या लावल्या आणि शिड्यांवरून त्या सफरातून खाली वाकून पाहिलं तर 4घांचे प्रेत 4 दिशेला पडलेले होते. याला म्हणायचं साधूच्या शब्दाची ताकद. विठ्ठल. अशा महात्म्यांच्या कृपेनं चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. खरं तर सप्ताहाची पत्रिका जर आपण पाहिली तर एक से बढ़कर एक सगळे नामवंत अभ्यासवान कीर्तनकार आपण या ठिकाणी आणलेत. पण माझ्यासारख्या छोट्या कीर्तनकाराला ही सेवा आपण सर्वांनी दिली. आपल्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करते. सेवेकरिता निवडलेला अभंग कुणाचा आहे? खरं तर वारकरी संप्रदायाचा पाया रचला भगवान श्री ज्ञानोबरांनी. ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालय. वारकरी संप्रदायाचा पाया भगवान श्री ज्ञानोबरांनी रचला. पण खरं तर ज्ञानेश्वर महाराजांचं जे काही चरित्र नामदेवरायांनी आपल्या गाथ्यात दिलं, त्यात नामदेव महाराज असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील देखील वारी करायचे. म्हणजे ज्ञानोबरांच्या आधीपासून वारकरी संप्रदाय होता. मग तरी देखील ज्ञानदेवी रचिला पाया कोणत्या अर्थानं म्हटले? तर त्याचं उत्तरच असं आहे, कोणताही संप्रदाय निर्माण होण्याकरता 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे उपासना पद्धती, दुसरा आहे उपास्य दैवत आणि तिसरा आहे तत्वज्ञान. व उपासना पद्धती वारी अगोदर होती. उपास्य दैवत पांडुरंग परमात्मा सुद्धा आधी होते. पण संप्रदायाला जे तत्वज्ञान लागत होतं ते संत सम्राट ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपात दिलं. म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया. विठ्ठल विठ्ठल. तर तत्वज्ञान रूपी ज्ञानेश्वरीची ज्ञानोबरायांनी जगाला दिली. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? सोप्या भाषेत जर सांगायचं तर एखाद्या आईनं पंक्तीमध्ये जेवण करता जावं. माझी भाषा कळते ना? बोलत नाही तुमच्याकडं? एखाद्या आईनं पंक्तीमध्ये जेवण्या करता जावं. तिथं गेल्यानंतर पंचपक्वानाचं ताट तिच्या समोर यावं आणि ते पंचपक्वानाचं ताट पाहून तिला घरी उपाशी असलेल्या आपल्या लेकराची आठवण यावी आणि तिनं ते ताट तसंच पदराखाली झाकून घरी उपाशी असलेल्या लेकरा करता न्यावं. व भगवान श्री ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी म्हणजे काय? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुनजी यांच्या पंक्तीतून ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्या करता पदराखाली झाकून आणलेलं ताट म्हणजे ज्ञानेश्वरी. विठ्ठल. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबरायांनी रचला आणि वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी जे आहेत
रामरायाच्या नावानं जशा शिळा तरल्या असे ज्यांच्या नावानं अभंग तरले. जनसामान्यांकरता बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या असा कल्याणाचा मार्ग ज्यांनी दाखवला. ज्या रामेश्वर भट्टांनी म्हणावं तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वर जन्मी मस्तक देविले ओ आरती तुकारामा आरती तुकारामा रविंद्र माईकवाले दादा थोडं लक्ष द्या, गाताना ऐकू देत जा. सांगितलं जे रामेश्वर भट्टांनी म्हणावं तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. जे रामेश्वर भट्टांनी म्हणावं तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकासी आले नोहे नोहे संपूर्ण विश्वाला ज्या काळाची भीती आहे, पण तुकोबारायांचं नाव घेतल्यानंतर ज्या काळाला सुद्धा भीती वाटावी. तुकाराम तुकाराम जोरदार टाळ्या आमच्या बाबांकरता. खरं तर बाबा आमचे महाराज असं म्हणतात जोपर्यंत आपली कला ही कला असते तोपर्यंत ती स्वतःलाही बांधून ठेवते आणि इतरांनाही बांधून ठेवते. आपली कला ज्यावेळेस विद्या होते तेच ती विद्या जीवनामध्ये मुक्त करत असते. सा विद्या या मुक्त ये. पण तिसरी पायरी सांगितली आपली कला ज्यावेळेस अंतकरणातून निर्माण होते तेच खऱ्या अर्थानं ते अध्यात्म असतं. विठ्ठल तुकोबारायांचा अधिकार सांगितला. तुकाराम 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 नाम घेत कापेय 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 धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. असा ज्यांचा अधिकार ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय कळसाचं काम तुकोबारायांनी केलं आणि श्रीमद भागवत रूपी ग्रंथ या वारकरी संप्रदायाला देऊन आधार देण्याचं काम ज्यांनी केलं
असे पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांनी भागवत रूपी ग्रंथ या वारकरी संप्रदायाला देऊन आधारस्तंभाचं काम केलं आणि या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार विस्तार करण्याचं कार्य ज्यांनी केलं असे भगवंताचे लाडके लढीवाळ भक्त म्हणजे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. ते नामदेवांबद्दल वर्णन केलं. दूध पिय मोरे गोविंद लाला, दूध पिय मोरे गोपाल लाला. दूध पिय मोरे गोविंद लाला, दूध पिय मोरे गोपाल लाला. ऐसा भगत कब नहीं पाया, नाम देवनी देव हसाया. असे भगवंताचे लाडके लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज आजच्या अभंगातून मागणी मागायला लागले. पण माझा प्रश्न आहे तुम्हाला, मागणारा श्रेष्ठ असावा का देणारा श्रेष्ठ असावा? हो, बोलत नाही का तुम्ही? खरं सांगा मला. बोलतात ना, मागणारा श्रेष्ठ असावा का देणारा श्रेष्ठ असावा? हो, मागणारा सुद्धा श्रेष्ठ असावा आणि देणारा सुद्धा श्रेष्ठ असावा. म्हणजे नामदेव महाराज आजच्या अभंगातून मागणी मागायला लागले. ते नामदेव महाराज काही सामान्य नाही, तुमच्या आमच्या सारखे सामान्य नाही. अधिकारी संत म्हणजे श्री संत नामदेव महाराज. खर तर संपूर्ण जगाचं विश्वाचं पोषण ज्या परमात्म्यानं करावं, संपूर्ण जगाला ज्या देवानं खाऊ घालावं, पण वयाच्या 5व्याच वर्षी जगाच्या मालकाला ज्यांनी नैवेद्य खाऊ घातला, नैवेद्य हातीचा मूर्ती, नैवेद्य हातीचा मूर्ती.
नव्हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मोती देवी नैवेद्य हातीचा मोती देवी नव्हे हा सामान्य महिमा संतांचा नव्हे हा सामान्य महिमा संतांचा श्री संत नामदेव महाराज नामदेवरायांच्या आई वडिलांचा दररोजचा नियम होता पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काकडा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भजन पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दररोज नैवेद्य घेऊन जायचा असा दामा शेट्टींचा नियम होता खर तर देवाला दाखवूनच आम्ही ते भोजन ग्रहण करावं कारण सगळं काही जे आम्हाला मिळतं ते त्याच्या कृपेनं मिळते म्हणून देवाला दाखवून जर ते भोजन आम्ही ग्रहण केलं तर ते भोजन राहत नाही तो नैवेद्य होत असतो पण देवाला दाखवून तो भोजन ग्रहण करावं तो प्रसाद होत असतो महिला मंडळ तुम्ही दाखवता का नाही नैवेद्य मागच्या महिला गेल्यात काय नैवेद्य दाखवता ना देवाला कसं दाखवता हो कसं दाखवतात तुमच्याकडे बाबा कसं दाखवतात मला माहित नाही पण कसं दाखवावं निश्चितच सांगेल सुंदर असा देवा करता नैवेद्य बनवावा सुंदर असा भगवंता करता नैवेद्य बनवावा ज्यावेळेस आपण स्वयंपाक बनवत असतो ना घरामध्ये त्या हृदयामध्ये काय भावना असते की माझ्या मुलांना आता मी हे खाऊ घालणार आहे माझ्या पतीला आता मी खाऊ घालणार आहे खरं तर भक्ती 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 म्हणजे काय नुसते कोलांटे उड्या मारणं म्हणजे भक्ती नाही तर भावनेत फरक करायचा आहे भक्ती होते सकाळी सकाळी तुम्ही उठलात सुंदर फुलाचं झाड अंगणामध्ये आहे बाहेर आल्यानंतर जेव्हा ते सुंदर सुंदर पुष्प पाहिले आणि हृदयामध्ये जर अशी भावना आली की या सुंदर फुलांचा मी गजरा बनवणार आहे आणि माझ्या केसामध्ये माळणार आहे अशी भावना निर्माण झाली की त्याला म्हणायचं कर्म अशी भावना निर्माण झाली की त्याला म्हणायचं कर्म पण सुंदर फुलांकडे जर पाहून असा विचार निर्माण झाला की या फुलांचा मी सुंदर हार बनवणार आहे आणि माझ्या पांडुरंगाच्या गळ्यात घालणार आहे मग ते कर्म राहत नाही तो कर्मयोग होत असतो पण भोजन करत असताना फक्त भावनेत फरक करायचा आहे हृदयात भावना असते माझ्या पतीला मी खाऊ घालणार आहे माझ्या मुलांना खाऊ घालणार आहे फक्त भावना बदलायची अशी भावना करायची की पहिली चपाती माझ्या भगवंता करता असेल तो नैवेद्य झाला विठ्ठल विठ्ठल सुंदर असं भजन करत 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 परमात्म्याचं चिंतन करत स्वयंपाक बनवावा कारण आपण स्वयंपाक बनवत असताना ज्या काही इच्छा आपल्या हृदयामध्ये असतात ते संस्कार त्या अन्नामध्ये पडत असतात पण सुंदर भगवंताचं चिंतन करता करता सुंदर असं नैवेद्य बनवावा सुंदर पात्रामध्ये काढावा आणि नुसतं देवासमोर नेऊन ठेवायचा नुसतं देवासमोर नेऊन ठेवायचं नाही देवासमोर नेऊन ठेवल्यावर म्हणावं देवाला श्याम रसिया मोरे मन बसिया रुचि रुचि भोग लगाओ रसिया श्याम रसिया मोरे मन बसिया रुचि रुचि भोग लगाओ रसिया जो कोई इस भोग को पावे सो तेरो बन जाए रसिया तेरो ही गुण गाए रसिया सुंदर भगवंताची आठवणी करावी देवाला म्हणावं देवा आम्ही नैवेद्य बनवलाय तुमच्याकरता हा सेवन करा लोक म्हणतात ताई अहो देव कुठे नैवेद्य खातो का देवाला कुठे नैवेद्य लागतो का म्हटले पण आमच्या संतांनी सांगितलं कौन कहते हैं भगवान खाते नहीं बैर शबरी के जैसे खिलाते नहीं शबरी मातेसारखा शुद्ध भाव प्रेम भाव जर आमच्या हृदयामध्ये असेल तर आमच्याही घरचं नैवेद्य खाण्याकरता काय येणार नाही भगवंत निश्चित असेल गोपिकेंसारखा प्रेम भाव जर हृदयामध्ये असेल तर आमच्याही घरचं दही दूध दोन्ही खाण्याकरता परमात्मा काय येणार नाही खरं तर गोपी 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 म्हणजे देहाचं नाव नाही सर्व इंद्रियांनी भगवत रसाचं पान करणारा जीव त्यांचं नाव गोपी आहे आमचे डोळे न सांगता जर परमात्म्याचं रूप पाहायला लागले आमचे कान न सांगता जर भगवंताचे गुणानुवाद ऐकायला लागले आमचे पाय न सांगता जर भगवंताच्या हरिकीर्तनाकडे जायला लागले सगळे इंद्रिय जर भगवंताच्या भक्तीमध्ये लागले
तर त्यावेळी जी अवस्था निर्माण होते तिचं नाव गोपी अवस्था. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर आमच्या सगळ्या संतांचे अभंग जर आम्ही पाहिले तर आमच्या संतांनी ज्ञानाचे अभंग लिहिले, कर्माचे अभंग लिहिले, उपदेशाचे अभंग लिहिले, भगवंताच्या नामाचे अभंग लिहिले. पण शेवटी जे अभंग आमच्या संतांनी लिहिलेत ना त्या अभंगांचं नाव आहे गवळण. त्या अभंगांचं नाव आहे गवळण. म्हणजे शेवटी आमचे सगळे संत महात्मे गवळण झाले. शेवटी आमचे सगळे संत गवळण झाले. भक्ती करत करत गेल्यानंतर शेवटची अवस्था जी हृदयामध्ये येते ना तिचं नाव गवळण असतं. म्हणून ज्ञानोबरायांचे अभंग, ज्ञानोबरायांच्या विरहाण्या जर आपण पाहिल्या तर त्या वाचल्यावर लक्षात येतं की ज्ञानोबरायांनी गवळण ही भूमिका स्वीकारली, ज्ञानोबरायांनी गोपी ही भूमिका स्वीकारली. इंद्रायणीच्या काठी विश्वमाऊली ज्ञानोबराय बसतात आणि तिथं बसल्यानंतर घनुवाजे गुणगुणा वारावाही ऋणजुना. ज्ञानोबरांना इतकं प्रेम केलं देवावर. ज्ञानोबराय म्हणतात देवा आता इंद्रायणीचं जुळजुळ पाणी जरी वाजलं ना तरी मला वाटतं तू आला की काय. पानांचा सळसळ आवाज जरी कानावर आला तरी वाटतं तू आला तरी काय. ज्ञानोबराय म्हणतात देवा अरे कधी येशील. तुझ्या विरहामध्ये एक एक क्षण माझा जात नाही. म्हणून गोपी देहाच्या संबंधानं नाही, सर्व इंद्रिय भगवंताचं रसग्रहण करायला लागले की त्या स्थितीचं नाव गोपी. विठ्ठल विठ्ठल. तर या गोपिका इतक्या वेड्या झाल्या होत्या कृष्ण भक्तीमध्ये, कृष्ण प्रेमात एवढ्या वेड्या झाल्या होत्या, उलटे सुलटे सगळे शृंगार केले महाराज त्यांनी. हातात काय घालतात आपल्याकडं चैन घालतात हातात नाही का, आणि पायात बांगड्या. त्या गोपिकेंनी तसं केलं, देवाच्या भक्तीत इतक्या विलीन झाल्या. आणि पायात काय घातलं, पाओ में कंगन हाथों में पैंजन, पाओ में कंगन हाथों में पैंजन, गाल पे बिंदिया सजाने लगी, मैं तो दीवानी बनी शाम पिया की पनीर, मैं तो दीवानी बनी शाम पिया की पनीर, मैं तो दीवानी बनी. डोळ्यात काय लावते, लाली, बरोबर ना. डोळ्यात लावते काजळ. पण गोपिकेंनी काय केलं, आँखों में लाली होठों पे काजल, गाल पे नथनी सजाने लगी, मैं तो दीवानी बनी शाम पिया की पनीर, मैं तो दीवानी बनी शाम पिया की पनीर, मैं तो दीवानी बनी. कशी त्यांची अवस्था झाली भागवतामध्ये वर्णन आले. मुरलिया मोहन की मधुबन में धूम मचाई, मुरलिया मोहन की, मुरलिया मोहन की, धूम मचाए मुरलिया मोहन की, धूम मचाए मुरलिया मोहन की. तीर में नौन काल में शक्कर मक्खन में मिर्चाई, तीर में नौन काल में शक्कर मक्खन में मिर्चाई, जो को संग ससुर को भूखा ऐसी मति भरमाई, मुरलिया मोहन की मधुबन में धूम मचाई, मुरलिया मोहन की, मुरलिया मोहन की, मधुबन में धूम मचाए मुरलिया मोहन की. काय केलं सुचित महाराज त्यांनी, खीर में नोन दाल में शक्कर, खीरीत टाकलं मीठ, दाल में शक्कर, डाळीत टाकली साखर, और मक्खन में मिरचाई, दह्यात टाकल्या मिरच्या. आणि खरी गंमत तर तेवढी झाली, गोको साग ससुर को भूसा ऐसी मती भरमाई, मुरलिया मोहन की. काय केलं, खिरीत मीठ टाकलं, दह्यात टाकल्या मिरच्या, गोको साग
साग ससुर को भुसा. सासऱ्याचं पंचपक्वानाचं ताट गाईला आणि गाईचा चारा सासऱ्याला. गो को साग ससुर को भूसा ऐसी मती भर माई मुरलिया मोहन की. एवढ्या एवढ्या झाल्या होत्या कृष्ण भक्तीमध्ये. महाराज तुमचा आवाज ऐकल्यावर असं वाटतंय आम्ही वृंदावनामध्ये गेलो की काय. तुमचा आवाज इतका मधुर आहे तर कल्पना करावी लागेल श्रीकृष्ण भगवंताची बासरी किती गोड वाजत असेल. विठ्ठल विठ्ठल. त्या गोपिकांसारखा प्रेम भाव जर आमच्या हृदयामध्ये असेल. बिल्व मंगलजी म्हणून खूप मोठे भगवत रसिक आमच्याकडे होऊन गेले. ते असं म्हणतात मोठमोठाले ऋषीमुनी मोठमोठाले यज्ञ करतात. त्या यज्ञामध्ये हा परमात्मा जात नाही पण या गोपिकेने बनवलेलं दही दूध माखण खाण्याकरता परमात्मा जातो. त्याचं कारण गोपिकेंच्या हृदयातील प्रेम भाव. विठ्ठल विठ्ठल. दामा शेट्टींचा दररोजचा नियम होता की भगवंताकरता नैवेद्य घेऊन जायचा. पण एक दिवस दामा शेट्टी गावी गेले आणि नैवेद्य दाखवण्याची ड्युटी आली नामदेव महाराजांवर. नामदेवरायांकडे सुंदर असं ते नैवेद्याचं ताट दिलं आणि 5 वर्षाचे नामदेवराय देवाकडे नैवेद्य घेऊन गेले. पांडुरंग परमात्म्यासमोर ते नैवेद्याचं ताट ठेवलं आणि 5 वर्षाची मूर्ती ज्ञानोबारायांची नामदेवरायांची. म्हटले देवा तुमच्याकरता नैवेद्य आणलाय खा नैवेद्य. 5 वर्षाचे नामदेव महाराज. आता देव काही नैवेद्य खाईना. 10 मिनिटं झाले 15 मिनिटं झाले. म्हटले देवा रोज बाबा नैवेद्य आणतात तेव्हा तू खातोस. आज माझ्या हातानं बनवून आणलाय खा ना देवा. 15 मिनिटं 20 मिनिटं 25 मिनिटं झाले देव नैवेद्य खात नाही. आणि तेच नामदेवराय म्हटले देवा आता जर तू हा नैवेद्य खाल्ला नाही तर तुझ्या समोर डोकं आपटून मी प्राण त्याग करेन. तर जगाचा मालक पांडुरंग परमात्मा मूर्तीतून बाहेर प्रगट झाले. स्वतः सुद्धा नैवेद्य खाल्ला आणि नामदेवरायांना सुद्धा नैवेद्य खाऊ घातला. हा नामदेवरायांचा अधिकार. विठ्ठल वयाच्या 5व्या वर्षी जगाच्या मालकाला ज्यांनी नैवेद्य खाऊ घातला ते नामदेव महाराज. तीर्थावळीचा प्रसंग जर आपण पाहिला ज्ञानोबरायांनी मागणी केली. म्हटले तुमचा नामा मला तीर्थयात्रे करता द्या. नामदेव महाराज तीर्थयात्रेला जाण्याकरता तयार नाही. तेच भगवंताने सांगितलं नामदेवा ज्यांच्या बरोबर तीर्थयात्रेला जायचंय ना प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा म्हणून तू जा तीर्थयात्रेला. देवाच्या सांगण्यावरून नामदेव महाराज तयार झाले तीर्थयात्रेला जाण्याकरता. मला हे सांगायचं की ज्यावेळेस निघाले नामदेव महाराज आणि ज्ञानोबराय एका विहिरी जवळ आले आणि ज्ञानेश्वर महाराज म्हटले नामदेवा मला तर फार तहान लागली. आणि आता ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानी यांचे राजे योग्यांचे शिरोमणी. 5 परस विहिरीचं पाणी खाली गेलेलं होतं. ज्ञानोबरांनी लघुरूप घेतलं आणि पाणी पिऊन वर आले. म्हटले मी तर पिऊन आलोय. आता तुमच्या भक्तीचं सामर्थ्य तुम्ही दाखवा.
नामदेवांचा अधिकार ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या जगाला दाखवायचा होता. नामदेवराय म्हटले, ज्ञानदेवा तुम्ही तुमच्या सामर्थ्यानं पाणी पिऊन आलात, आता मी माझ्या सामर्थ्य दाखवतो. त्या विहिरीच्या कडाला नामदेव महाराजांनी ध्यान लावलं परमात्म्याचं आणि विठ्ठल भगवंताचा धावा करायला लागले. आणि त्यावेळी चमत्कार असा झाला की विहिरीमध्ये 5 परस खाली गेलेलं पाणी अगदी फिल्टर होऊन नामदेवरायांपर्यंत आलं. हा नामदेवरायांचा अधिकार. विठ्ठल विठ्ठल. पण मागणी मागणारे सामान्य नाही. माझा प्रश्न होता, मागणारे श्रेष्ठ असावे का देणारा श्रेष्ठ असावा? मागणारा सुद्धा श्रेष्ठ असावा, देणारा सुद्धा श्रेष्ठ असावा. मग मागणारे नामदेवराय सामान्य नाही आणि देणारा सुद्धा कोण आहे ते वर्णन केलं संतांनी. विटेवरी ज्याची पाहुले समान, विटेवरी ज्याची पाहुले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शुरदाता. या जगामध्ये देणारा दान शुरदाता एक मात्र परमात्मा आहे, एक मात्र विटेवरचा नायक आहे. नाहीतर जगामध्ये महाराज दाते राहिले नाही. दाते दाते मर गए और रह गए चपाती चोर. दाते राहिलेच नाही जगामध्ये. पण दान देण्याची भूमिका कुणासारखी असावी? सप्ताहाचं 22वं वर्ष, इतक्या वर्षापासून कथा ऐकतोय, कीर्तन ऐकतोय. थोडं तरी अंतकरण मोठं व्हायला पाहिजे. थोडं तरी दान देण्याकरता काहीतरी भूमिका आमची व्हायला पाहिजे. खरं तर दान देण्यासाठी अंतकरण कुणासारखं असावं? तर भागवत असं सांगतं, दान देण्याकरता अंतकरण असावं यशोदा मातेसारखं. किती मोठं मन असावं? खरं तर ज्यावेळेस यशोदा मातेला दिवस गेले, तर यशोमातेला दिवस गेल्यापासून 6 महिने अगोदरच यशोदा मातेची नणंद सुनंदा आली होती. काय तिचं नाव? सुनंदा. तुम्ही कशी बसले खरं सांगता? महाराज मला एका ठिकाणी कीर्तनाकरता बोलवलं शाळेमध्ये. अर्धा तास झाला सुचित महाराज कीर्तन चालू होतं आणि तुमच्या तागडगाव सारखंच पोर होते, रडतही नव्हते, हसतही नव्हते, डोलतही नव्हते. मला वाटलं विनोदी असतील, विनोदाचा प्रसंग सांगा. विनोदाचा प्रसंग सांगितला, पोरं हसले. मला वाटलं भावनिक असतील, दुःखाचं सांगा. दुःखाचा प्रसंग सांगितला, पोरं रडले नाही. म्हटले गुरुजी 1.5 तास कीर्तनाला झाला, तुमचे पोरं हसत नाही, डोलत नाही, रडत नाही, यांचा प्रॉब्लेम तरी काय? ते म्हटले ताई तुम्ही तुमचं कीर्तन चालू ठेवा. पोरं हसणार नाही, पोरं रडणार नाही आणि पोरं डोलणार सुद्धा नाही, कारण आमची शाळाच मुकबधिराची आहे. विठ्ठल विठ्ठल. तिथे शाळेतल्या पोरांसारखं नाही बसायचं. जिथं कळलं तिथं मान हलवायची आणि जिथं आवडलं तिथं आवर्जून टाळी वाजवायची. म्हणून दान देण्याकरता अंतकरण मोठं असं यशोदा मातेकरचं. यशोदा मातेची नणंद 6 महिन्यापूर्वी झाली, तिचं नाव सुनंदा. खरं तर नंद कुणाला म्हणावं, ननंद कुणाला म्हणावं आणि सुनंदा कुणाला म्हणावं आमच्याकडे सगळं सांगितलं. जो घर में आने से आनंद होता है उसे नंद कहते हैं. जो घर में आने से आनंद होता है उसे नंद कहते हैं और जो घर से जाने से आनंद होता है उसे ननंद कहते हैं. जी घरातून गेल्यावर भाऊजाईला आनंद होतो समजायचं ननंद आहे. जोपर्यंत घरात होती सारखी आईला चुगल्याला व्हायची. म्हटली आई वहिनीने ना शिराच केला, आज वहिनीने ना तुपच जास्त खाल्लं. पूर्वीच्या काळामध्ये जुन्या काळात हे पदार्थ खाण्याची सुद्धा चोरी होती, आता राहिली नाही, तो भाग वेगळा. 6 महिन्यापूर्वीच ती सुनंदा आली होती आणि थोड्या दिवसानंतर जे श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला, हातामध्ये एक आशेची थाळी घेऊन सगळ्या गोकुळामध्ये तिनं बातमी पसरली. खरं तर धर्मशास्त्र असं सांगतं, आपल्या घरामध्ये जर बालकाचा जन्म व्हावा असं वाटत असेल
तर त्याच्याकरता देवतांची कृपा लागते आणि पितरांची सुद्धा कृपा लागते. ज्या दिवशी घरामध्ये मुलाचा जन्म होतो, धर्मशास्त्र सांगतं बापानं काय करावं, त्या दिवशी एखाद्या तलावावर जावं, एखाद्या विहिरीवर जावं आणि जेवढ्या उंचावर उडी मारतील तेवढ्या उंचावर उडी मारायची. कशा करता? आम्ही उडी मारल्यानंतर ते पाण्याचे थेंब इतक्या वर गेले पाहिजे की आमच्या पूर्वजांना सुद्धा कळायला पाहिजे आम्हाला कुणीतरी वंशज आहे. मग कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला तेच नंद बाबा यमुनेच्या दिशेनं धावत सुटले, उंच कदंबाच्या वृक्षावरून उडी मारली, यमुनेमध्ये सचिल स्नान केलं. मला सांगायचं, दान देण्याकरता मन किती मोठं असावं. श्रीकृष्ण परमात्म्याचे अनेक संस्कार करण्यात आले, त्याच्यातले 2 संस्कार सांगते. एक आहे नाल छेदन संस्कार आणि दुसरा आहे भगवंताच्या डोळ्यात काजळ भरण्याचा संस्कार करायचा होता. यशोदा मैयाच्या कुशीमध्ये असलेला कृष्ण परमात्मा त्याची नाल छेदन करण्याकरता एक दासी आली आणि जसंही तिनं कृष्ण परमात्म्याची नाल छेदन केली, यशोदा मातेला एवढा आनंद झाला, गळ्यामध्ये असलेला 9 लाख हार काढला आणि त्या दासीच्या गळ्यात दिला. पण महाराज, तो हार काही सामान्य नव्हता. त्या हाराची किंमत 2 ते 3 कोटी होती. असं तो हार तो दासीला सहज देऊन टाकला. आणि हे सगळं पाहिलं यशोदा मातेच्या नंदीनं. कोणी पाहिलं? यशोदा मातेच्या नंदीनं. ती म्हटली, अगं बाळाचा एक संस्कार या दासीनं केला तर तिला इतका मूल्यवान हार तू दिला. आता मी सुद्धा बाळाला काजळ घालण्याचा एक संस्कार करणार आहे. मग मला दासीपेक्षा मोठं बक्षीस पाहिजे, कारण मी काय दासी? मी तुझी नणंद आहे. यशोदा माता म्हटले, तुम्हाला वस्तूच पाहिजे ना, तुम्ही लावा तर म्हटले देवाच्या डोळ्यामध्ये काजळ. अशी भेट वस्तू तुम्हाला देईल की जे मिळाल्यानंतर परत काही मिळवण्याची इच्छाच राहणार नाही. सुनंदा माता गेली. कृष्ण परमात्म्याचे सुंदर सुंदर कमलाप्रमाणे डोळे, काजळ त्याच्यात भरायला लागली आणि वस्तू मागायची विसरून गेली. यशोदा मातेनं हलवलं, भेट वस्तू पाहिजे ना, म्हटले द्या. तेव्हा सुनंदेनं पदर पुढं केला आणि त्यावेळेस यशोदा मातेनं काय दिलं सगळ्यांनी ऐकावं. आपल्या कुशीमध्ये असलेला कृष्ण परमात्मा तो उचलला आणि कन्हैयाला त्या ठिकाणी सुनंदेच्या पदरात टाकलं. सांगितलं, याच्यापेक्षा मोठं धन माझ्याकडे नाही. सुनंदेच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. म्हटले, यशोदे, वयाच्या 80-85 वर्षानंतर तुला झालेलं बाळ आणि ते सुद्धा दुसऱ्याला देण्याची तुझी भूमिका आहे. अगं देव तुझ्या घरी येणार नाही तर कुणाकडे येणार? कायम लक्षात ठेवायचं, जहां पे सिर्फ लेने की आदत है वहां भगवान नहीं आते, लेकिन जहां देने की आदत है वहां भगवान आते हैं. जिथं द्यायची भूमिका असते तिथं परमात्मा येत असतात. म्हटले, दान द्यायचं तर सोडा, काही लोकांना दान द्या असा शब्द सुद्धा सहन होत, खरंच सहन होत नाही. एक शेठजी असं रस्त्यावर चालला होता आणि चालता चालता तो पडला खड्ड्यामध्ये. तो शेठजी आवाज द्यायला लागला खड्ड्यात पडल्यावर, मुझे बचाव, मला वाचवा. आता त्याचा आवाज ऐकला आणि सद्ग्रस्त त्याला वाचवण्याकरता आला. म्हटले, शेठजी अहो खड्ड्यात पडला तुम्ही. म्हटले, बरोबर आहे. अहो मग तुम्हाला वाचवण्याकरता मी आलो. खड्ड्याजवळ तो व्यक्ती गेला, हात पुढं केला. म्हटले, शेठजी हात दो. आता हात तो म्हटलं महाराज, तिथे शेठजीने असे हात बांधून घ्यायचे. तो व्यक्ती येऊन उभा राहिला आणि परत शेठजी म्हणायला लागला, मुझे बचाव, मला वाचवा. परत दुसरा एक ग्रस्त आला. तो म्हटलं, शेठजी तुम्हाला वाचवण्याकरता मी आलो. तो सुद्धा खड्ड्याजवळ आला, त्यानं हात पुढे केला. म्हटले, शेठजी हात दो. आता हात दो म्हटलं की ना परत हात बांधून घ्यायचे. सकाळपासून दुपार झाली, अनेक माणसं त्याचे नाटक पाहत होते. म्हटले, हा वाचवा वाचवा म्हणतोय आणि वाचवायला आल्यावर हात बांधून घेतोय. दुपारपर्यंत बरीच गर्दी त्याला पाहण्याकरता जमली आणि ही बातमी कळली त्याच्या शेजारच्या माणसाला. तो शेजारचा व्यक्ती सुद्धा तिथं आला. म्हटले, अरे तुम्ही कोणीच याला वर काढू शकत नाही, याचा स्वभाव मला माहितीये, मीच याला वर काढू शकतो. तो माणूस सुद्धा त्या खड्ड्याजवळ गेला, त्यानं सुद्धा हात पुढे केला. तो म्हटलं, शेठजी तुम्हाला वाचवायला आलो, पण बाकीच्या लोकांसारखं तो असं नाही. म्हटलं, शेठजी हात दो. तो म्हटलं, शेठजी हात लो. हात लो म्हटले बरोबर शेठजीने हात दिला आणि वर आला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, सगळ्यांना आनंद झाला. म्हटले, एकदाच वर तरी आला. पण सगळे रागवले. म्हटले, अरे सकाळपासून दुपार झाली, आम्ही तुला वर काढण्याचा प्रयत्न करत होतो, आमच्या हाताला हात देऊन तो वर आला नाही आणि शेजारचा माणूस आला बरोबर तू वर आला. तू म्हटले, बरोबर आहे तुमचं, तुम्ही सुद्धा मला वाचवण्याकरता आला. पण तुम्ही सगळे म्हटले, शेठजी हात दो आणि मला द्यायची सवय नाही. हा व्यक्ती आला, म्हटलं, शेठजी हात लो, म्हणून मी वर आलो. म्हटले, काहींना दान द्या ही भूमिका सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी आवडत नाही त्यांना हा शब्द. एक तर दानशूर असा पाहिला
देवाला म्हटले चांगला उद्योगात फायदा करून दे, जेवढी रक्कम आली अर्धी तुला आणि अर्धी मला. योगायोगानं त्याला उद्योगात फायदा झाला आणि सगळी रक्कम घेऊन तो देवाच्या मंदिरात गेला. एक लक्ष्मण रेखा आखली आणि देवाला सांगितलं, देवा तुला सांगितल्याप्रमाणे मी आलोय. आणि म्हटली ही जी लक्ष्मण रेषा आहे ना, पलीकडे जे पैसे पडतील ते तुझे आणि अलीकडे जे पडतील ते आता टाकणं याच्याच हातात आहे ना. त्याने टाकताना जोरच लावला नाही महाराज. उगं थोडस असं केलं, 4-5 रुपये तिकडे पडले, सगळे इकडेच पडले. तू म्हटले देवा काय रे तू उदार, 4-5 रुपये घेतले सगळं मला देऊन टाकलं. त्याच्या मागच त्याचा मित्र उभा होता. म्हटले देवा हा बदमाश म्हटले, पण मी असं करणार नाही. तू सुद्धा उद्योगात मला फायदा करून दिला म्हणून मी काय करणार आहे, सगळं धन आकाशात फेकणार आहे, कारण तू आकाशात राहतो. सगळं धन आकाशात फेकणार आहे कारण तू आकाशात राहतो. म्हटले जे आकाशात राहील ते तुझं आणि जे खाली पडन ते. आता गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, जे वर फेकलं जातं ते खाली येतं. त्याचा तो 1 रुपया देवाला दिला नाही. म्हटले किती उदार आहे रे, त्याचे 4-5 रुपये घेतले, माझा एकही घेतला नाही. विठ्ठल विठ्ठल. दान देण्याची भूमिका हृदयामध्ये आमची असावी, मन मोठं व्हावं. खर तर दान दिल्यानंतर शास्त्र असं सांगतं ते दुपटीनं परत येत असतं. दान दिल्यावर ते दुपटीनं आपल्याला परत मिळत असतं. म्हणून तर विश्वामित्र ज्यावेळी दशरथ महाराजांकडे आले आणि मागणी केली की राम लक्ष्मण तुझे 2 पुत्र मला दे, मी यज्ञ करतोय आणि त्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी मला राम लक्ष्मणांना न्यायचंय. ते दशरथ महाराजांनी नकार दिला की माझे 4ही पुत्र मला प्राणापेक्षा प्रिय आहेत, मी राम लक्ष्मणांना तुमच्या बरोबर पाठवणार नाही. पण वशिष्ठ महाराज पुढे आले आणि सांगायला लागले, राजा अरे यज्ञातून तुला ही संतती या ठिकाणी प्राप्त झाली आणि यज्ञ रक्षणासाठी तुझी संतती आता कामाला येणार आहे म्हणून तू पाठवून दे. आणि जाताना दोघच जात आहे, जाताना रामजी आणि लक्ष्मणजी जात आहे, पण येताना चौघांना सुद्धा सुना येणार आहे. ताटामाटामध्ये लग्न होणारे राम लक्ष्मणांना पाठवून दे. म्हणून दान देण्यामध्ये बुद्धिवान असणारे दशरथ महाराज तयार झाले. पण शास्त्राचा नियमच आहे, जे दिल्या जातं त्याच्या दुपटीनं परत येत असते. विठ्ठल रहीमनदास महाराजांचा फार सुंदर दोहा आहे. रहीमन वो नर मर चुके जो कहीं मांगणे जाए, उससे पहले तो वो मुळे जिनमुख निकसत नाही. कुणाकडे मागण्याची वेळ यावी या अगोदर माणूस मेलेला बरा, पण त्याच्या अगोदर तो मेलेला बरा. ज्याच्याकडे सगळी काही संपन्नता असताना तो स्वतःला 100 रुपये दान देतो तो सगळ्यात आधी मेलेला बरा. पण ते सगळं देवानं दिलंय, पण त्यांना 500च वर्गण दिली, मी कशाला 2000 देऊ. अरे त्याच्या शक्तीप्रमाणे त्यानं दिलंय. आणि तुझी जर संपन्नता देवानं दिली, देवा करता वर्षातून 2000 दिले तर बिघडलं कुठं. आणि या व्यासपीठावरून सांगते, ज्यांनी ज्यांनी या सप्ताह करता मनानं सहकार्य केले, ज्यांनी ज्यांनी या सप्ताह करता देहानं सहकार्य केले, आणि विशेष म्हणजे सप्ताह करण्याकरता धन महत्वाचं असतं. ज्यांनी ज्यांनी या सप्ताह करता धनानं सहकार्य केलं त्यांनी काळजी करायची नाही. कारण भगवंत असं सांगतात, जो माझ्याकरता 2 रुपये खर्च करतो, जो माझ्याकरता 2 रुपये खर्च करतो त्याचे खिशे मी सगळ्यात अगोदर भरत असतो. विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये देणारा दान श्रोदाता एक मात्र परमात्मा आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान श्रोदाता. नामदेवराय मागायला लागले आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी द्यायला लागले. पण प्रश्न निर्माण होतो, कायम मागत राहतो त्याला मनुष्य म्हणतात, कायम मागत राहतो त्याला मनुष्य म्हणतात, कायम मागायला लावतो त्याला भगवंत म्हणतात, आणि कधीच कुणाकडे काही मागत नाही त्याला संत म्हणतात. पण नामदेव महाराज तर आजच्या अभंगातून मागणी मागायला लागले. म्हटले असं कसं काय झालं. ते संतांनी उत्तर दिलं, जोपर्यंत आपण मंदिरात जातो तोपर्यंत मागायचं, तोपर्यंत मागायचं नाही. पण मंदिरात जर घरी आलं तर मागायला हरकत. मंदिरात जातो तोपर्यंत मागायचं नाही. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये काही काही साधू संत असे झाले, कधीच देवाच्या मंदिरात गेले नाही, पण विटेवरचा मालक त्यांनी आपल्या घरी आणला. आमच्या संत श्रेष्ठ मीराबाई महाराज आयुष्यभर कृष्ण परमात्म्याच्या नावानं पायामध्ये घुंगरू बांधले आणि हरी गुणगात आमच्या मीराबाईंनी नृत्य केले.
हरि गुण गावत नाचूंगी 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 मंदिर में हो अपने मंदिर में हो बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत आयुष्यभर कृष्ण परमात्म्याच्या नावानं पायामध्ये घुंगरू बांधले आणि नृत्य केलं हरि गुण गावत नाचूंगी मैं हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी आयुष्यभर कृष्ण परमात्म्याचं चिंतन केलं एवढी भक्ती केली मीराबाईंनी की मंदिरात जाता जाता मंदिरातला घनश्याम मीराबाईंनी घरी आणला मंदिर जाती मीरानी सावरियो मिल गयो रे मंदिर जाती मीराने सावरियो मिल गयो रे गिरिधर जादू कर गयो रे गिरिधर जादू कर गयो रे गिरिधर जादू कर गयो रे अशी भक्ती केली की मंदिरातला घनश्याम मीराबाईंनी घरी आणला सावता महाराजांनी सुद्धा अशी भक्ती केली कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई महाराज सावता महाराजांनी सुद्धा विटेवरचा परमात्मा आपल्या घरी आणला पण तुम्ही आम्ही मंदिरात जातो नवल नाही मंदिरात जाता जाता जर मंदिरातला देव आम्हाला घरी आणता आला तर आमची भक्ती तर आमच्या भक्तीची पराकाष्ठा म्हणून जोपर्यंत आम्ही मंदिरात जातो तोपर्यंत मागायचं नाही पण मंदिर घरी आलं तर मागायला हरकत नाही आमचे संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हटले इतर संतांच्या बाबतीत आम्ही पाहिलं तर देव त्यांच्या घरी गेल्या पण नामदेवराय तर कायम देवाच्या सोबत कायम देवाच्या संगतीमध्ये मग नामदेवरायांच्या घरी देव कधी गेल्या त्याचं उत्तर सांगितलं की ज्या वेळेस आषाढी वारी करता वारकरी जातात ना पंढरपुराला विठुरायाच्या दर्शनाकरता ज्यावेळेस वारकरी निघतात ते सुंदर असे मुक्काम करत करत ते वारकरी विठुरायाच्या दर्शनाकरता जातात आणि त्या मुक्कामामध्ये पहिला मुक्काम कुठे असतो ते सुद्धा एका बरोडामध्ये सांगितलं आमच्याकडे सोन्याची समयी ऐकू द्या सोन्याची समयी तुपाने गप्पा झळली माझ्या ज्ञानोबाचा पहिला मुक्काम माझ्या ज्ञानोबाचा पहिला मुक्काम पहिला मुक्काम आडवी आली गजेजुरी आली गजेजुरी आली गजेजुरी मुक्कामी आडवी आली गजेजुरी आली गजेजुरी आली गजेजुरी Thank you.
संताची माहेर विठुरायाचे नगर, संताची माहेर विठुरायाचे नगर. अशा 15व्या मुक्कामी दिसू लागले पंढरपूर, 15व्या मुक्कामी दिसू लागले पंढरपूर. संताचे माहेर विठुरायाचे नगर, संताचे माहेर विठुरायाचे नगर, विठुरायाचे नगर, विठुरायाचे नगर. सुंदर मुक्काम दर मुक्काम करत ती वारकरी निघतात आषाढी वारीला. आषाढी वारीला 17-16 लाख लोक त्या ठिकाणी वारकरी विठुरायाच्या दर्शनाकरता गेले. पण एवढ्या गर्दीमध्ये संत महात्मे त्या ठिकाणी थांबत नाही. संत महात्मे कुठे जातात? तुका म्हणे वाळवंट वरवेली टोक. वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. विश्वमाऊली ज्ञानोबराय गायना करता उभं राहिले आणि ज्ञानोबरायांच्या गायनानं आणि नामदेवरायांच्या कीर्तनानं त्या कीर्तनामध्ये एवढा रंग भरला, एवढा रंग भरला की जगाचा मालक नाचायला लागला. नामदेव कीर्तन करे कुठे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई रे देवा, सावध होई रे देवा, ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पितांबर गळण्याचं भान राहिलं नाही. संतांनी सावध केलं. त्या ठिकाणी परमात्म्यानं पितांबर आवडला आणि नामदेवांचा हात धरला. म्हटले नामदेवा, दररोज माझ्या मंदिरामध्ये काकडं तुमच्याकडून, भजन तुमच्याकडून, नैवेद्य तुमच्याकडून, पण आज मी तुमच्या कीर्तनामध्ये आलो, आज मी तुमच्या कीर्तनामध्ये नृत्य केलं. सांगा ना नामदेवा, एवढी भक्ती कशा करता? तेच नामदेव महाराज म्हणायला लागले, देवा तू आलास ना आमच्या कीर्तनामध्ये, तू नृत्य केलंस ना आमच्या कीर्तनामध्ये, मग तू आलास म्हणून तुझ्याकडे एक मागणी मागतो. अभंग.
खाली बसून बसायला काही लागत नाही. मी तर गायन करत असताना, एवढी कला प्राप्त करत असताना एक एक अलंकार हे किती वेळेस घोटावा लागतो हे जावे त्याच्या वंश. पण पहिल्या चरणामध्ये नामदेवांनी मागितलं, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. तस नामदेवांना भगवान म्हणायला लागले, नामदेवा अहो जगाचा मालक प्रसन्न झाला, 10-12 बंगले मागून घ्यायचे, 10-12 गाड्या मागून घ्यायच्या, काय मागितलं? चरण सेवा अखंडित. तस नामदेव म्हणले, देवा सगळ्या जगाची ताकद एका बाजूला आणि तुझ्या चरणाची ताकद एका बाजूला. अरे वाचेनं नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं तरी पाप नष्ट करते. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. वाचन नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं तरी पाप नष्ट करते ती गंगा मैया. पण त्या गंगेचा जन्म कुठून झाला? तुझी चरणांगुष्टी जन्मली पावना. ती गंगा मैया जर इतकं पाप घालवते तर तिला जन्माला घालणारे तुझे चरण किती पाप घालवत असतील. म्हणून चरण सेवा अखंड. नामदेव सांगायला लागले, देवा तुझ्या चरणाची खरी ताकद तुला सांगतो म्हटले. तर नामदेव महाराज म्हणजे भगवंताचे लाडके भक्त, कायम देवाच्या सोबत आरतुर करून बोलायचे. म्हटले, देवा अरे तुझी पत्नी तुला किती आवडते? देव म्हटले, लक्ष्मी अरे जिच्या तळपायाला सूर्यानं लाजावं किती आवडते. काय विचारतोस नामदेवा? जीवापेक्षा जास्त आवडते. म्हटले, देवा तुमच्या पत्नीला जर कोणी उचलून नेलं तर? म्हटले, नामदेवा कुणाचा अधिकार आहे, कुणाची ताकद आहे माझ्या पत्नीला हात लावण्याची? तसे नामदेवला बोलायला लागले, देवा राम अवतारामध्ये ज्यावेळेस सीता मातेचं हरण रावणानं केलं तस एवढा राग आला तुम्हाला, समुद्रावर सेतू बांधला, एवढ्या वानरांना एकत्र केलं, एवढं मोठं घनघोर युद्ध सुरू झालं. आणि ते युद्ध सुरू झाल्यानंतर रावणाचा भाऊ, त्याचं नाव काय? मागच्या महिला नाव काय? विभीषण. ते विभीषणजी हनुमानजींकडे आले आणि म्हटले, मला काही रावणाची शरणागती लागत, मला रामरायाची शरणागती करायची. आणि त्यावेळेस हनुमानजी म्हटले, चला रामरायाकडं, रामराया स्वीकार करतील. त्यावेळेस सांगितलं, अहो ज्यानं पत्नी नेली भगवंताची त्याचा सक्का भाऊ आहे म्हटले मी विभीषण, मग स्वीकार करतील का? तर हनुमानजींनी विभीषणांचा हात धरला आणि ओढत ओढत रामचंद्र प्रभूकडे नेला विभीषणजींना. शिळेच्या स्फटिकेवर रामचंद्र प्रभू बसलेले होते, बाजूला लक्ष्मणजी बसलेले होते, 18 पद्म वानर दोन्ही दिशेनं बसलेले होते. विभीषणजींना पाहिलं पण कुणी गदा उचलली नाही, कारण मागे हनुमंतजी होते. विभीषणजी आले आणि आल्याबरोबर रामचंद्र प्रभूंच्या चरणाला मस्तक लावलं आणि मस्तक लावल्याबरोबर बाजूच्या लक्ष्मणांना म्हटले, उठा लक्ष्मण, उठा, जागा द्या म्हटले विभीषणजींना. नामदेवला म्हटले, देवा अरे जागा कुणाला दिली? कुणाला दिली? राजांना पत्नी पळवली त्याच्या भावाला विभीषणाला. बरं दिली तर दिली, कुणाची जागा दिली? ज्या लक्ष्मणजीनं तुमच्याकरता 14 वर्ष वनवास भोगला, 14 वर्ष उपोषण केलं, 14 वर्ष अन्नाचा त्याग केला, त्या सख्या भावाची जागा दिली वैऱ्याच्या भावाला. मग का बरं असं केलं देवा? ते सांगितलं, नामदेवा लक्ष्मी मला फार आवडते, तिच्यापेक्षा जास्त लक्ष्मण आवडतो. पण नामदेवा खरं सांगू का, या दोघांपेक्षाही जास्त जो माझ्या चरणाला लागतो तो मला सगळ्यात जास्त आवडतो. म्हणून नामदेवला म्हटले चरण सेवा अखंडित. खरं तर जे नामदेवरायांनी मागितलं तेच रामायणामध्ये भरतजींनी सुद्धा मागितलं. जे रामचंद्र प्रभूंच्या भेटी करता भरतजी निघाले, सगळे अयोध्यावासी निघाले, जाता जाता प्रयाग तीर्थाचं दर्शन झालं. आणि त्या प्रयागजींनी जसं भरतजींना पाहिल्याबरोबर एवढा आनंद झाला, माझं जीवन धन्य झालं. 4 रघुवंशांचं दर्शन झालं म्हटले मला. अगोदर रामचंद्र प्रभूचं, नंतर लक्ष्मणजींचं, आणि आता रामायणातले संत भरतजी या ठिकाणी आले. मी प्रसन्न झालो. भरतजी काय मागायचं मागा, धर्म लागत असेल तर धर्म देतो, अर्थ लागत असेल तर अर्थ देतो, काम लागत असेल तर काम,
आणि मोक्ष लागत असेल तर मोक्ष दे. खर तर बाबा मोक्ष कशाला म्हणावं? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्याचं नाव मोक्ष. पण दोन अर्थानं जरी बोलल्या गेलं, दोन शब्दांना जरी बोलल्या गेलं तरी याचा अर्थ एक आहे बरं का. एका साधकानं प्रश्न केला, आधी दुःखाची निवृत्ती होते मग परमानंदाची प्राप्ती होते, का परमानंदाची प्राप्ती होते मग दुःखाची निवृत्ती होते? याचं उत्तर वेदांतानं दिलं. तुम्हाला सगळ्यांना समजेल असं सांगते. दोघं पती पत्नी, अतिशय भांडण झालं दोघं नवरा बायकोंचं. आणि भागवत असं सांगतो सुचित महाराज, कलियुगात सगळ्यात जास्त जर दुर्वैधव्य काय असेल तर दंपत्ती नामचे कल्पना, पती पत्नी सगळ्यात जास्त भांडते. इतकं भांडण झालं त्या बायकोनं नवऱ्याचा हात धरला. बिचारा बारीक होता, लग्न झाल्यापासून अजूनच बारीक झाला. त्याचा हात धरला, परपटात देवापुढे त्याला आणलं आणि ती म्हणायला लागली, बघा म्हटली, तुमची जर चूक असेल तर संध्याकाळपर्यंत तुमचा मुर्दा पडेल. काय म्हणली ती? तुमची जर चूक असेल तर संध्याकाळपर्यंत तुमचा मुर्दा पडेल. म्हटली मी मलाही सोडत नाही. माझी जर चूक असेल तर संध्याकाळपर्यंत मी विधवा होईल. काय कळलं? बोलत असताना दोन शब्दांना बोलल्या गेलं तरी अर्थ एक आहे. तसं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती दोन शब्दांना बोललं तरी सिद्धांत एकच. विठ्ठल भरतजीला म्हटले काय मागायचं मागा. भरतजी म्हटले जो पुत्र धर्म सांभाळण्याकरता माझ्या रामचंद्रांना वनवासाला जायला लागला तो धर्म मला नको. ज्या अर्थाकरता माझ्या आईनं राम रायला वनवासाला पाठवलं तो अर्थ मला नको. ज्या कामापुढे दशरथ राजाची हार झाली तो काम सुद्धा नको, मोक्ष सुद्धा लागत नाही. काय लागतं भरतजी? तेच भरतांनी गोड मागणी केली. नारतन धर्मन काम रुची गतीनच हव निर्वा. नारतन धर्मन काम रुची गतीनच हव निर्वा. जन्म जन्म रती राम पदा. जन्म जन्म रती राम पदा. यही वरदान की यावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. कौन हनुमान की जय. बलराम हनुमान की जय. झालेत ना? काय मागितलं भरतजींनी? नारतन धर्मन काम रुची गतीनच हव निर्वा. अरतन धर्मन काम रुची गतीनच हव निर्वा. जन्म जन्म रती राम पदा. जन्म जन्म रती राम पदा. यही वरदान की आस. यावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बलराम प्रभुचंद्र की जय. अर्थ लागत नाही, काम लागत नाही, मोक्ष लागत नाही. जन्म जन्म रती राम पदा. यही वरदान किया. जन्मजन्मांतरी प्रयागजी मला रामचरणाची सेवा द्या. आणि हेच नामदेवांनी सुद्धा मागितलं, चरण सेवा अखंडित. म्हटले नामदेवा हे तर माझ्या करताच मागितलं, स्वतः करता काहीतरी मागा. तेच मागितलं अभंगाचं दुसरं चरण.
कारण उदंड पाहिले उदंड वर्णिले क्षेत्रमयी मे ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव कोटे. पंढरपूर क्षेत्रामध्ये राहण्याकरता जागा द्या आणि सदा संग हरिदासांचा. देवाकडे संत संघाची मागणी केली, त्याचं कारण जप तप व्रती गोविंद पै भेटे साधून भेटे भाग्यवीन. साधू संतांची भेट भाग्याशिवाय नाही. आणि माणसाची अधोगती आणि प्रगती ही संगतीवर अवलंबून असते. संत संगतीचा महिमा 2च मिनिटात तुम्हाला सांगून जाईल. जगन्नाथपुरीमध्ये एक माधवदासजी नावाचे संत राहत होते आणि दररोजचा नियम होता जगन्नाथ भगवंताचं दर्शन घ्यायचं आणि 4-5 घरं ठरलेले होते तिथं भिक्षा मागायची. जगन्नाथजींचं दर्शन घेतलं आणि भिक्षा मागण्याकरता ते संत गेले. पण त्या 5 घरामध्ये एका बाईचं घर असं होतं, माधवदासांना पाहिलं की जेच शिव्याचा पाढा ती सुरू करायची. आणि इतक्या व्हरायटी तिच्याकडे होत्या, एक शिवी कधीच परत दिली नाही तिने. इतक्या व्हरायटीच्या शिव्या तिच्याकडं. आणि एक दिवस तिच्या मुलाचं आणि तिचं भांडण झालं आणि तेवढ्यात माधवदास आले, म्हटले भिक्षाम देही भिक्षाम देही. आता ही आत्ता तिचं भांडण झालं होतं आणि चुलीला त्या ठिकाणी सारत होती, पोत्यानं सारत होती. तेवढ्यात माधवदासजी गेले. माधवदासांना पाहिलं, इतकं राग आला, ते पोत तसंच घेतलं बाबा त्या संतांच्या मुखावर फेकलं. आता ते माधवदास होते. आजकालचे संत असते तर तिला चांगलंच सांगितलं असतं, पण ते माधवदासजी होते. त्यांनी जसंही ते पोत तिला फेकलं त्यास म्हटले, संत माधवदास भी देगा इसका जवाब, तूने मुझे पोता दिया जा पोता तुझे होगा. आशीर्वाद दिला, मला पोत मारून फेकलं ना, तुला आशीर्वाद देतो म्हटले, तुझ्या जीवनामध्ये तुझ्या मुलाला पुत्र म्हणजे तुला नातू होईल. आणि त्याच कारणावरून त्यांचं भांडण चालू होतं. संत महात्मे आशीर्वाद देऊन गेले आणि झालं असं. खरंच संतांची वाणी खरी ठरली. थोड्या दिवसामध्ये तिच्या मुलाला मुलगा म्हणजे तिला नातू झाला. त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं. दारामध्ये भिक्षा मागायला संत आले, पण त्यांना मी शिव्या दिल्या. त्यांच्या अंगावर मी पोतं मारून फेकलं तर मला नातू देऊन गेले. अशा संतांना जर प्रेमानं प्रसाद वाढला असता तर किती माझं कल्याण करून गेले असते. तिच्या मुखातून शब्द बाहेर पडले, जो में से संत को देती प्रेम प्रसाद, वो घर में सुतो बरसे जैसे धूप प्रसाद. जो में से संत को देती प्रेम प्रसाद, वो घर में सुतो बरसे जैसे धूप प्रसाद, जैसे धूप प्रसाद, जैसे धूप प्रसाद. म्हटले प्रेमानं भिक्षा वाढली असती तर ध्रुव प्रल्हादासारखे नातू मला मिळाले असते. त्या बाईच्या घरी परत गेले नाही, पण ते जे पोतं फेकलं होतं ना, ते पोतं संतांच्या सानिध्यात गेलं आणि ते बोलायला लागले. म्हटले मी पोतं होतो, इतका कंटाळा आलता या जीवनाचा, आ गया था ऐसे जीवन से तंग. ती कशी का असं म्हटले, पण तिनं मला संतांकडे फेकलं. संतांनी माझ्यामधली घाण दूर केली, मिट्टी कीचड दूर केले, मला स्वच्छ केलं. माझ्यातला एक एक धागा काढला, त्याच्या वाती वळल्या आणि हरी मंदिरामध्ये नेऊन त्या वाती लावल्या. ते पोतं म्हटलं मी पोताच्या जन्माला आलतो, पोतं होतो, पण संतांचं सानिध्य मला मिळालं. झालं असं की भगवंताच्या मंदिरामध्ये प्रकाश देण्याला मी समर्थ झालो. याला कारण संतांची संगत. नामदेवरायांनी मागितलं, संत संग दे सदा, वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. संगतीचा परिणाम असा असतो, एक शिकारी शिकार करण्याकरता गेला. 2 पोपट त्यानं पकडले आणि परत येत असताना साधूचा आश्रम लागला. साधूने एक पोपट विकत घेतला आणि एक पोपट विकत घेतला खाटकानं. एक पोपट गेला साधूकडं आणि एक पोपट गेला खाटकाकडं. आणि झालं असं, एक दिवस राजा शिकारी करता त्या जंगलामध्ये राजकुमाराला घेऊन आला. शिकार केली, परत येत असताना साधूच्या आश्रमात म्हटले साधूचं दर्शन घेऊन जाऊ. आता जसंही राजाला राजकुमाराला येताना त्या पोपटानं पाहिलं, साधूच्या संगतीत राहिलेला होता, तर राजकुमारा पाहिल्याबरोबर म्हणायला लागले, मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनहरी, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पोपट बोलायला लागला. तर राजकुमाराला एवढं पोपट आवडलं, म्हटले आपल्याला घेऊन जायचं राज दरबारामध्ये. साधू म्हटले आता राजकुमारानं मागितलं द्यावं लागतंय. पोपट देऊन टाकलं त्या राजकुमाराला.
तर राजकुमाराने दुसऱ्या दिवशी ते पोपट दरबारामध्ये नेलं आणि तिथं सुद्धा गोड गोड श्लोक ते पोपट बोलायला लागलं. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी. सगळ्यांना राजाच्या मुलाचं कौतुक केलं. आता दुसरा जो राजाचा मुलगा होता तो म्हटला मला सुद्धा बोलणारा पोपट पाहिजे. राजाला पैसे दिले ना अजून एक पोपट आणा बोलणारा. आता दुसरा पोपट कुठं होता? खाटक्याकडं. तो पोपट सैनिकांनी घेतला आणि आणला. आता दोन्ही राजकुमार दोन्ही पोपट घेऊन राज दरबारात गेले. आता पहिल्यानं त्या पोपटाला बोलायला लावलं ते साधूच्या आश्रमात होतं. ते बोलायला लागलं मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी. आता दुसरा जो राजकुमार होता त्यानं सुद्धा पोपटाला आज्ञा केली तू सुद्धा बोल. आणि तो म्हटला बेवकूफ क्या समजता है खुद को मार डालो साले को. असं म्हटल्याबरोबर राजा तलवार घेऊन त्याला मारायला आला. पण तेवढ्यात दुसरा पोपट म्हटला महाराज थांबा आम्ही दोघं भाऊच म्हटले. पण हा संगतीचा परिणाम झाला. हा खाटकाकडे राहिला म्हणून शिव्या शिकला. मी संतांकडे राहिलो म्हणून संत वचन शिकलो. विठ्ठल जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचं असेल तर संत संगती जीवनामध्ये करा. मग दुसऱ्या चरणामध्ये मागितलं वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलती आती परिमीन चुको हरिभक्ती. तेव्हा कुठल्याही जातीमध्ये कुठल्याही कुळामध्ये जन्माला घाल पण तुझी हरिभक्ती माझ्याकडून चुकता कामा नाही. आणि हेच माझं मागणं तुला वारंवार अभंगाचं वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलती याती परिमीन चुको हरिभक्ती. म्हणजे पांडुरंगाकडं नामदेवरायांनी मागणी मागितली. वारकरी संप्रदायाप्रमाणे त्या पांडुरंगाचं भजन करायचंय. त्यासाठी सगळ्यांनी आपापली दोन